करांचा निशान शेठ नमस्कार. आज किती? आज 3 नंबर. अरे वा, म्हणजे खरंच आजारपणानं जो बरा केला त्याला बऱ्याच संकटातून बर आला पहिला आहे की नाही? संघर्ष होता आहे देव आहे का नाही? आमच्यासाठी तर संघर्ष होत आहे, कारण की त्यानं भरपूर आजाराला मात देऊन वर निघालेलं वगैरे. आज कसं नियोजन कोणी काय शुभम भाई नियोजन वा, काय सांगायला लागत नाही? सांगायला लागत नाही. ती काय आता पहिल्यापासूनच आहे नियोजन. काय म्हणले शिवमबाईंचा फोन बिन काय? गाडीला गती तर चांगली लागली होती. शुभम भाई मला गाडी आज एकच करते, पण जरा खाली चढली गाडी, त्यामुळे जरा गाडीची गती तिथं ही झाली. तीच जोड परत हो हो, कासेगावचा जोड परत तिथं केसरी जोड पाहिला. कसं काय नियोजन लागलं? नाही ती काय घरचीच बैल आहे, ती काय कधी पण आपण आणू शकतोय, हा, त्यामुळे काय विषय नाही त्या बैलांचा. बाकी काय म्हणले? बाकी सगळी घरची वरची काय म्हणले? आता सलग नंबर काय घरची गाडी असल्यावर तर सगळ्याच माहिती आहे की गुलाल फिक्सच असतो. तुमच्या संघर्षाबद्दल काय बोलाल? मला वाटतं तुम्ही जसं आहे त्या संघर्षात तुम्ही तर आहेच कंटिन्यू ना. बाकी सगळी काय संघर्ष बोलाल? अख्ख्या टीमचाच हा. आहे. घरचे सगळी सोडणारी, परत तुम्हाला सुट्टी मेकर वगैरे ती सगळं घरचेच आहेत. त्यामुळे काय बाहेरचं असं कोण नाही, कारण की घरची पूर्णपणे टीम आहे. त्या बैलाला वाईट जरी लागलं तरी सगळ्यांनी ते दुःख न भरणं करण्यात आम्ही टाइम जास्त देतो, कारण की आम्ही त्याला जेवढा टाइम देतो तेवढा आपल्याला सगळं व्यवस्थित करून देतो. मी जसं बघितलं की संघर्ष लय लागला का निशानला आपल्या? संघर्ष म्हणजे भरपूर, म्हणजे न सांगण्यासारखा संघर्ष झालाय. बैल छातीत भरल्यानंतर एवढं क्लिअर करणं, दररोज त्याची देखभाल करणं, ते काही सुखाचं काम नाही. गुलाला वाटते माणसाची, पण त्या गुलालाच्या मागचे यश पण तेवढं आहे. आणि बैलाला दिवसातनं 2-4 सकाळची 2-3 तास, संध्याकाळची 2-3 तास टाइम द्यायला लागतो. पण नेला नव्हता आमचा, आम्ही दररोज घरी तोळायचं, सकाळ संध्याकाळ 2-2 तास तोळायचं. त्याला पण मानला पाहिजे ना, एवढा उठून राव पुढची मालकासाठी आहे का नाही, प्रेक्षकांसाठी. म्हणजे त्याला ते जाण आहे हो. आपण म्हणतो का नाही, माणसाला जेवढं कळत नाही त्यापेक्षा जनावराला जास्त कळतं. दादांबद्दल काय बोलाल 2 शब्द? शुभम भाई आता काय, ते जास्त पडद्या मागचं दृश्य आहे, ती कधीच नसते मैदानात, कधीच नसते. ते घरनं सगळं काय असेल ती त्यांनी कधी सांगितलं होतं बाबा आता काशीगाव आजच पळला का? तसं नाही का? कासेगाव झाल्यानंतर म्हणजे आज ही जोडी पाहिली, त्याच्या अगोदर आपलं पैर फोडून पळालो आम्ही. त्या गुलालाच हा गुलाल दोघांनी पण गुलाल आहे चांगला. हा. काय घरची गाडी असल्यावर ठाम पळते, त्यामुळे काय सगळं व्यवस्थित होतं, त्यामुळे काय नाही विषय त्या गाडीचा. अजून काय सांगाल निशाणाबद्दल? दिल तेवढं कमीच आहे. दिल तेवढं म्हणजे त्यानं भरपूर काय दिलं, त्याकडे जेवढ्या इच्छा होत्या तेवढ्या त्यानं पूर्ण करून दिलेल्या आहेत. एवढ्या आजारात तो हिंद केसरी झाला, चांगली गाडी राहिली, सेमीला गटाला फायनलला पण चांगली पळाली गाडी, त्यामुळे काय नाही, फक्त गुलाल लागला त्याला बाद झाला किती आम्हाला. झाला फायनल म्हणलं? हा, आज 3 नंबर झाला फायनल. चांगलं झालं की 3 नंबर झाला, सेमीकडनं काढला, गट त्या दिवशी काढला. एवढ्या मोठ्या मैदानात गाडी राहिली आहे ना? हो राहिली. कासेगाव तिथं कमबॅक झाला ना तिथं? तिथं आम्हाला जरा वाटत होतं, कारण की सगळी रती महारथीच होती सेमीत आपल्या, हो माहिती. कारण की एवढी मोठी बैल आणि आपण त्यात म्हणजे आहेच की आपली गरीबा घरची बैल, मग ते बैलांनी पण धावून दिला. आपण पण काही कमी नाही, आपली मालक पण कमी नाही, तर आपण पण काही कमी नाही. त्याने धावून दिलं, आपण पण काही ना काहीतरी करू शकतो त्या बैलगाडी क्षेत्रात. कोणा साथ असते नक्की एवढा मोठा बैल घडवताना, किंवा आता काय ह्याच्या मागे तुम्हाला सांगू का, आमच्या घरातली सगळी बैल, अजय जगदा आहेत, वैभव जगदा आहे, निखिल पाटील आहे, मी स्वतः आहे, परत अक्षय जगदा आहेत, प्रमोद जगदा आहे, विशाल जगदा आहेत, परत ते बोरगावने येतात आमचे म्हणजे दाजीच आहेत, परत बांडाभाऊ आहेत, ते अशी सगळी घरचीच लोक आहेत. ओके ओके. अशी सगळी बैलाला एवढी जीव लावतात की बैल कुठं मैदानला आहे. आता कुंडल वरनं काय काय येतात, अरे वा. 10-15 जण येतात. आता हे पोरगा कुंडलचा आहे, बैल मैदानात असला की काय म्हणतो, काय येतो तर बैलावर त्याचं तेवढं प्रेम आहे. बैल मध्ये आजारी होता तरी ती पोरगा कुंडल वरनं बघायला आलेला. होय. हा, कुंडल वरनं बघायला आलेला. म्हणजे त्या बैलानं त्यांनी तेवढा जीव लावला त्या बैलाला. बरोबर बरोबर. आणि आम्ही पण कधी नाही, ती बैल ती बघती घरचं असल्यागत आहे. काय कोणाचं येत काय आपण कोण म्हणत नाही की माझा आणि तुझा काय नाही, आपल्या सगळ्यांचाच बैल असं समजतो आपण सगळी. प्रेमानं काढलेलं निशाण आहे की नाही? हो हो, प्रेमात म्हणजे तुम्हाला सांगू का, आणलेला आदत मध्ये एवढा होता, अक्षरशः आम्हाला लोक म्हणत होती काय पळल काय या होईल का, पण त्यानं आज त्याच्या हिमतीवर एवढं नाव मोठं केलं की आम्हाला कधी कधी वाटलं ते शिरावडीकरांचा निशाण संग्राम आमचीच बैल आहेत, लारा काय असेल ती म्हटलं आपल्याच घरचीच बैल आहेत ती सगळी. आणि सगळीच पद्धत चांगली का? सगळी आपल्या गावातली मनसाप पाहिजे ना बैलगाडी क्षेत्रात, काय सांगायचं? पाहिजे, परत प्रत्येकाच्या विचारसरणी चांगली पाहिजे, तर आपल्याला बोलायला. आता तुम्ही मला वाटतं तुम्हीच खाली वेली सोडा बिडा सगळं तुम्हीच करता? सोडाय म्हणजे धरायला तो जरा दमवतो, म्हणजे सगळ्यांना देतो, त्याचा मूडवर काम आहे. कळलं. तो सटकली तो मला स्वतः नाही, मग त्यानं उसात तिकडं झोपायच्या अगोदर घेऊन गेला सगळं. मग तो शांत, एकदम शांत चालणार, पण असं की धावून देणार नाही मी. जाऊन पण त्यांना परत 3 केलाय. हा, पण ते एवढा की शांत दिसतो, पण तो काय आहे ते आपल्याला ते हटके आहे ती. आणि तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक आभार, कारण की तुम्ही प्रत्येक मैदानात आमची येऊन बाईट घेता, आणि कोण काय आम्हाला येत नाहीत म्हणजे बाईट घ्यायला. आता हे वैभव जगदा आलीत बघा पाठीमागं, निखिल पाटील, सगळी ग्रुप मेंबरच, सगळ्या ग्रुप मेंबरचाच बैल आहे बघा, हे वैभव जगदा पाठीमाग. त्यांच्याशी वाईट वर बोला जरा त्यांची. काय सांगाल निशाणाबद्दल, आजच्या गुलालाबद्दल? कंटिन्यू गुलाल चालत होता. कंटिन्यू बैल आमची गावची गाडी ही चांगलीच पळते. गाडी जर जरा जुरली नसती तर आज 1 नंबरच केला असता आम्ही. होय ना? होय, चालायचं तेवढं आहे ना, कमी जास्त 19-20 राहणार तेवढं. काय सांगाल पण नाव दिलं एवढं मोठं? नाव काय त्याच्यामुळेच आमचं नाव होतंय.
चालते शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.